हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राजेश्वरी अकॅडमी। बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहूयात। एखादा नंबर आपल्याला दिलेला आहे, तो डिवाइड होऊ शकतो की नाही एखाद्या नंबरने, डायरेक्टली तो नंबर पाहिला आपल्या लक्षात आलं पाहिजे। डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2 का आहे? सपोज तुम्हाला कोणताही नंबर दिलाय 2, 3, 1, 7, 5 कितीही मोठा असू दे, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट चेक द लास्ट डिजिट ऑफ द नंबर। लास्ट डिजिट 0, 2, 4, 6, 8 मीन्स जर लास्ट डिजिट इव्हन असेल तर तो नंबर 2 ने डिवाइड होतो। याचा लास्ट डिजिट 5 आहे, ऑड आहे, सो हा नंबर 2 ने डिवाइड होणार नाही। जर 2, 7, 6, 5, 9, 2 शेवटी जर 2, 4, 6, 8, 0 ह्यापैकी आलं तर तो नंबर 2 ने डिवाइड होणार आहे सिंपल। डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3, कोणताही नंबर दिलेला असू दे तुम्हाला 3, 7, 9, 2 एक्झाम्पल। ओके, तर काय करायचं आहे, त्या डिजिट्सची तुम्हाला करायची आहे ऍडिशन। 9 प्लस 7 is 16, 17, 18, 19, 20, 21। 21 आन्सर जे येईल ते 3 ने डिवाइड होतं का? 3 च्या टेबल मध्ये येतं का? 21 3 च्या टेबल मध्ये येतो, सो हा नंबर 3 ने डिवाइड होणार आहे। जर त्याची ऍडिशन, सपोज एक्झाम्पल 17 आली, एखादा नंबरच्या डिजिट्सची ऍडिशन, हा 3 च्या टेबल मध्ये येतो का? नाही, तर तो नंबर 3 ने डिवाइड होणार नाही। नेक्स्ट आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4। बघा, एखादा नंबर दिलेला आहे, किती मोठा असू दे, आपल्याला काय करायचंय, फक्त शेवटचे 2 डिजिट्स पाहायचे त्याचे। 20 4 ने डिवाइड होतो का 20? येस, 4 च्या टेबल मध्ये येतो, सो हा नंबर 4 ने डिवाइड होणार। 3, 7, 9, 2, 5, 1 असं जर दिलं असतं तर 4 ने 51 डिवाइड होतो का? ऑड नंबर आहे 4 च्या टेबल मध्ये, शेवटी ऑड आहे तर हा 4 ने डिवाइड होणार नाहीये, चेक करा। 4 1 जार 4, 1 राहिला 11, 4 च्या टेबल मध्ये 11 येतो का? नाही, हा नंबर 4 ने, अख्खा नंबर 4 ने डिवाइड होणार नाही। लेट्स सी द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5। कोणताही नंबर घ्या, 3, 7, 8, 9, 2, 5, त्याच्या शेवटी जर 5 किंवा 9, 2, 7, 1, 1, 0 शेवटी 5 किंवा जर 0 येत असेल तर तो अख्खा नंबर 5 ने डिवाइड होणार आहे सिंपल।